प्रियजन हो, येशूच्या नावात तुम्हाला प्रेमळ अभिवादन. तुम्ही कसे आहात? तुम्ही मजेत आहात ना? तुम्ही आज सकाळी देवाचे वचन वाचले का? तुम्ही प्रार्थनेत प्रभूशी संवाद साधला का? प्रभूने तुम्हाला काही सांगितले का? आपण ही सवय आपल्या आयुष्यात न चुकता लावून घेतली पाहिजे. जर आपण प्रभूच्या चरणी धीरानं वाट पाहिली आणि आपले हृदय त्यांच्यासमोर उघडले, तर तेही आपल्याशी बोलायला सुरुवात करतील. जर तुम्ही थोडा वेळ शांतपणे वाट पाहिली, तर तुम्हाला ते तुमच्या हृदयात बोलत असल्याचे जाणवेल. तसेच जेव्हा तुम्ही देवाच्या वचनावर मनन करता, तेव्हा तुम्हाला शास्त्रवचनांद्वारे प्रभू तुमच्याशी बोलत असल्याचे जाणू शकते. मी दररोज बायबलमधील एक वचन शेअर करत आहे. मी माझे स्वतःचे विचार नाही, तर देवाचं वचन शेअर करत आहे. मी जिथे कुठे जातो तिथे अनेक लोक म्हणतात, मला असे वाटले की हे वचन खास माझ्यासाठीच बोलले गेलं आहे. ख्रिश्चन नसलेले लोकही आनंदाने साक्ष देतात. हा संदेश अगदी माझ्या परिस्थितीसाठी आवश्यक होता. तुम्हाला याचे कारण माहीत आहे का? शास्त्रवचने हे देवाचे वचन आहेत. प्रभू आपल्या वचनाद्वारे आपल्याशी बोलतात. दररोज सकाळी त्यांच्या उपस्थितीत थांबणे आणि त्यांच्या आवाजाकडे विश्वासूपणे लक्ष देणं हे तुमचे प्राधान्य बनवा. जेव्हा तुमच्या आणि प्रभूच्या मधील सहवास जिव्हाळ्याचा असतो, तेव्हा प्रभू तुम्हाला काय सांगत आहेत हे तुम्ही स्पष्टपणे ऐकू शकता. याचा अनुभव घेतल्यावर तुम्हाला त्यांच्यापासून कधीही दूर जावेसे वाटणार नाही. तुम्ही पहाटेची आतुरतेने वाट पाहाल, जेणेकरून तुम्ही त्यांच्यासोबत वेळ घालवू शकाल. तर आज प्रभूचा तुमच्यासाठी काय संदेश आहे असा विचार तुम्ही करत आहात का? यशया अध्याय 54 वचन 4 मध्ये प्रभू म्हणतात, घाबरू नकोस, तू फजित होणार नाहीस. प्रभू म्हणतात, माझ्या मुला भिवू नकोस, कारण तुला लज्जित व्हावे लागणार नाही. एखादी गोष्ट तुम्हाला भेडसावत आहे आणि तुम्हाला असे वाटत आहे की कदाचित तुम्हाला लज्जित व्हावे लागेल. एखादी गोष्ट तुम्हाला त्रास देत असेल आणि घाबरवत असेल, ज्यामुळे तुम्हाला वाटते की कदाचित तुम्हाला लज्जित व्हावे लागेल, नाही का? पण प्रभू म्हणतात, मी तुला लज्जित होऊ देणार नाही, भिवू नकोस. एकदा एक मुलगी होती जिने तिचे शिक्षण पूर्ण केले होते आणि ती नोकरीसाठी तयारी करत होती. दरवर्षी जानेवारी महिन्यात आम्ही प्रभूची वचने शेअर करतो. प्रभूने तिला असे एक वचन दिले जे तिच्या परिस्थितीशी तंतोतंत जुळत होते. तिनं त्या वचनाला घट्ट धरून ठेवले, देवाची स्तुती केली आणि प्रार्थना केली. तिनं साक्ष देताना म्हटले, प्रभूने मला कायमस्वरूपी नोकरी देण्याचे वचन दिले आहे. ती दर महिना नोकरीची वाट पाहू लागली आणि 11 महिने उलटून गेले. मग 12वा महिना आला. तो 12व्या महिन्याचा शेवटचा आठवडा होता. नवीन वर्षासाठी फक्त 3 ते 4 दिवस उरले होते. तिने माझ्याशी बोलताना म्हटले, काका, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. माझी फजिती होणार आहे असे वाटते. तू असे का म्हणतेस? प्रभूने मला हे वचन दिले आणि मी ते माझे मानले. मी प्रार्थना करत राहिले, त्या वचनाची कबुली देत राहिले. प्रभूने वचन दिले आहे आणि ते नक्कीच पूर्ण होईल. तो मला चांगली नोकरी देईल, माझे कल्याण होईल, येशू मला चांगले आयुष्य देईल. मी हे सर्वांना सांगितले. पण आता हे वर्ष संपत आले आहे. या वर्षासाठी प्रभूने दिलेले वचन अजून पूर्ण झालेले नाही. प्रभूने असे म्हटले होते का की तो हे याच वर्षात पूर्ण करेल? तुला खात्री आहे का? हो, प्रभूने मला वचन दिले होते की तो हे याच वर्षी करेल. हे काही सामान्य वचन नाही, तर या वर्षासाठीचे खास वचन आहे. पण काहीच घडलेलं नाही. सर्वांनी मला प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. माझी फजिती होणार आहे. नाही, माझ्या मुली, या वर्षात अजून किती दिवस बाकी आहेत? फक्त 3 दिवस. प्रभू एका दिवसातही चमत्कार घडवू शकतो. तो आपल्या शब्दापासून कधीही फिरत नाही. तो तुला कधीही लज्जित होऊ देणार नाही. अजून 3 दिवस बाकी आहेत ना? वाट बघ आणि पहा, अपेक्षा ठेवत राहा. काका, तुम्ही काय बोलत आहात? जे आतापर्यंत घडले नाही ते या 3 दिवसात घडेल का? ते घडेलच. प्रभू तुला कधीही लज्जित होऊ देणार नाही. त्याने सांगितले होते ना की तो हे या वर्षात पूर्ण करेल. मग हे या वर्षाच्या शेवटच्या आधी नक्कीच घडेल. खरंच? तिने थोडा वेळ विचार केला आणि म्हणाली, धन्यवाद प्रभू, माझा विश्वास आहे आणि मी यावर भरोसा ठेवते. त्यानुसार त्या वर्षाच्या शेवटच्या आधी 3 दिवसांच्या आत एक चमत्कार घडला. तिला एका कायमस्वरूपी आणि उत्तम नोकरीचे नियुक्तीपत्र मिळालं. तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. सगळे मला विचारत नव्हते का, तू आम्हाला हे आधीच सांगितले होतेस, मग ते अजून का घडले नाही? तू म्हणाली होतीस की प्रभूने वचन दिले आहे, पण ते अजून का घडले नाही? प्रभूने तिला कधीही कमी पडू दिले नाही. त्याने एक चमत्कार केला, तिचा सन्मान केला आणि तिला गौरवान्वित केले. तोच प्रभू आता म्हणत आहे, मुली, मी तुला कधीही कमी पडू देणार नाही. मुला, तू कधीही लाजिरवाणा होणार नाहीस.
आशा आणि विश्वास सोडू नकोस, तर ठाम राहा. प्रभू म्हणतो, मी माझ्या मुलांना कसे काय कमी पडू देईन. त्यामुळे आज एका चमत्काराची अपेक्षा करा. प्रभू त्या बाबतीत एक चमत्कार करेल आणि तुम्हाला आनंदी करेल. त्याने वधस्तंभावर अफाट अपमान, दुःख, वेदना आणि मानहानी सहन केली. कशासाठी? त्याने वधस्तंभावर सर्व काही सहन केले, जेणेकरून आपल्याला कधीही अपमानित व्हावे लागू नये किंवा लांछन सहन करावे लागू नये. तो तुम्हाला कधीही सोडून देणार नाही. म्हणून त्याला सांगा, प्रभू, मी कधीही अपमानित होणार नाही. माझा विश्वास आहे की तू मला कधीही अपमानित होऊ देणार नाहीस. आज एक चमत्कार घडेल. पित्या, मी तुझी मुलगी मुलगा तुझ्या समोर आलो आहे. तू म्हणालास, भिऊ नकोस, कारण तुला लज्जित व्हावे लागणार नाही. माझा विश्वास आहे की तू मला कधीही अपमानित होऊ देणार नाहीस. तू माझ्या आयुष्यात चमत्कार करशील आणि मला आनंदी करशील. माझा त्यावर विश्वास आहे आणि मी त्या चमत्काराची अपेक्षा करते. येशूच्या नावात, आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.